नमस्कार, पाहत आहात झुंजार झेप न्यूज. प्रभाग क्रमांक 13 ड मधील निवडणूक निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपक्ष उमेदवार सरोज कदम यांनी ईव्हीएम मशीनवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की सुमारे 6000 मतदारांनी स्वतः येऊन मतदान केल्याचं सांगितलं, मात्र निकाल वेगळा आला. मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम 1 ते 2 तास बंद होती, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरोज कदम म्हणतात, सत्य बाहेर आलं पाहिजे आणि ईव्हीएममधील घोळ नागरिकांना समजला पाहिजे. निवडणूक प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. झुंजार झेप न्यूजवर पाहत रहा. माझं नाव सरोज कदम. मी प्रभाग क्रमांक ड मधून प्रभाग क्रमांक 13 ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित होते व माझं चिन्ह पोलपाट लाटणं होतं. मला मतदान झाल्यानंतर मतदानाचा जो रिझल्ट आला किंवा जो निकाल लागला त्याच्याबद्दल मी माझं मनोगत ह्या चॅनलतर्फे आपल्याला सांगत आहे. ज्यावेळेस सकाळी मतदान सुरू झालं आणि माझी काही लोक मतदान करायला गेली तर त्यांनी मला सांगितलं माझं चिन्ह स्पष्ट दिसत नाही. म्हणजे माझं चिन्ह पोलपाट लाटणं होतं, पण ते एका डब्यासारखं दिसत होतं आणि स्पष्ट दिसत नव्हतं. तरीसुद्धा लोकांनी माझं नाव सरोज कदम आणि 9 नंबर हे बटन दाबलेले आहे. ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस मला ज्यावेळेस लोक भेटली त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला 4, 5 आणि 6 हजाराच्या ह्याच्यामध्ये मतदान झालेलं आहे. मी नाही सांगत, मतदान मला स्वतः येऊन सांगतात की आम्ही तुम्हाला 100% मतदान केलेले. म्हणजे त्याच्यामध्ये असे म्हणतात लोक आम्ही आईची शपथ घेतो, मुलांची शपथ घेतो. एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सर्व माननीय आहे त्यांची शपथ सुद्धा लोक घेऊन सांगतात की आम्ही तुम्हाला मतदान केलं. मला हे कळलं नाही किंवा मला हे समजत नाही. एवढी लोक दावे करतात, मतदाता दावा करतोय की मी तुम्हाला मतदान केले. मग माझं मतदान एवढा कमी, जे 100च्या रेंजमध्ये पण नाही आणि 50-60 तर माझे बूथवरचे लोकच होते किंवा बाहेर काम करणारे होते. मग एवढं सर्वांचं मतदान गेलं कुठं आणि काय झालं हे मला समजलं नाही. हा जो माझं हे जे माझं मनोगत आहे ह्याचा निर्णय मी मतदाता पब्लिक ह्यांच्यावरच सोडत आहे की माझ्याबरोबर जे झालं ते योग्य आहे किंवा इथं काहीतरी वेगळं घडलंय. तुम्ही जे सांगितलं माझे जरा मतदामध्ये बूथ फुल एजंट तुमच्याकडे 50 होते आणि बाकीचे बाहेर जे प्रचारक होते ते 5-50-100 असे 100-200 तेवढं तरी अपेक्षा होती. तेवढं तरी मला अपेक्षा होती. पण तुम्हाला असं म्हणायचं का की या मशीन मध्ये घोळे? निश्चितच माझं मुळात म्हणजे माझं ते चिन्हच व्यवस्थिशीर नव्हतं आणि हे आम्हाला मतदानाच्या वेळेस कळलं. काही लोकांनी तुम्हाला जसं सांगितलं की बाबा ते बटन दाबलं की दुसरीकडे जातं, असं काही विषय होता का? असं नाही सांगितलं, पण मशिनी बंद पडल्या होत्या 1-2 तास. काहीचं बटन व्यवस्थित दाबलं जात नव्हतं, काहींचे 4ही बटणं दाबल्यावर आवाज येत नव्हता. नंतर मग आम्ही लक्ष दिलं की 4ही बटणं दाबल्यावर आवाज झाला पाहिजे. पण आता ते त्याच्यानंतर असा निकाल आला जो मला अपेक्षित नव्हता. मग तुम्ही कुठं कोर्टात वगैरे जाणार? नाही, मी अपक्ष उमेदवार आहे. राजकीय काय हा माझा वारसा नाही. मी एक नोकरी करणारी सर्वसाधारण महिला आहे, त्यामुळे मला त्याच्यामध्ये हे नाहीये. पण माझं हे मनोगत की मला मतदान इतकं कमी झालेलं नाही हे अगदी 100% ठामपणे मी सांगते. मतदान झाल्यानंतर काही लोक भेटून गेले, किती लोक भेटून? जवळजवळ 4-5 हजार लोक तर मला भेटायला. आम्ही हळदी कुंकू केलं. फोनवर तुम्हाला किती लोकांनी होते? त्यांनी पण, आम्ही त्यांना म्हणलं तुमच्या मुलाखती घेते, थांबा आता, असं भीती दाखवण्यासाठी या आम्ही मुलाखती घेतो. पण कशाला कोणाला त्रास? आणि हा आम्ही देतो मुलाखती म्हणले. ते म्हणले तुम्ही कधी पण बोलवा. मतदान केले? हो केलेले. आणि मी हळदी कुंकू केलं तेव्हा 200 बायका तर हळदी कुंकाला आल्या होत्या. त्यातल्या 50 तरी धरा, 200-150 नाही दिला असं समजा. असं एकंदर सगळं घडलेलं. हेच की आता निवडणुका ह्या निपक्ष व्हायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे. जे जनतेची मागणी आहे ती कधीतरी मान्य केली पाहिजे आणि तसं व्हायला पाहिजे. म्हणजे कुणाच्याही मनात शंका राहणार नाही. नमस्कार.